सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करत असताना जिगरा लागतो असं म्हटलं जाते राम सरांच्या भाषेत. सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करत असताना धाडसाची गरज आहे, तरच आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतो. आपल्या पाठीमागं एखाद्या कंपनीचा ब्रँड असेल तर आपण नक्कीच त्याच्यामध्ये पुढे पुढे जात राहतो. 2007 ला मोबाईल सेक्शनमध्ये मी आलो आणि माझं सर्व्हिसचं काम दुसऱ्या टप्प्यातलं सुरू झालं. माझ्या सोबत होता भारताची असेट असणारा, भारतीय संपत्ती, आपल्या प्रत्येकाची संपत्ती असणारा BSNLचा ब्रँड. सुदैवानं मला गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड या तुमच्या आमच्या जवळच्या सर्व तालुक्यांची आणि कोल्हापूरच्या जवळची शिरोळ आणि हातकणंगले तालुका, त्याच्यातली महत्त्वाची मोठी गावं जयसिंगपूर, इचलकरंजी आणि पूर्ण सगळा तालुक्यांचे काम करण्याचं संधी मिळाली. BSNLचा प्रमुख काम आणि मुख्य जो बिझनेस होता यापूर्वीचा सुरुवातीच्या काळातला, तो सिम कार्ड विक्री करण्याचा. सिम कार्ड विक्री केल्यानंतर त्याला रिचार्ज प्रोव्हाइड करण्याचा आणि त्यांना सर्व्हिस देण्याचं काम आम्ही करत होतो. पूर्वी तुम्हाला आठवत असेल, प्रत्येक शॉपमध्ये आपल्याला रिचार्जसाठी जावं लागायचं. त्याचा कोणतरी एक पर्सन जाऊन त्यांना स्टॉक द्यायचा. तो स्टॉक दिल्यानंतर तो कस्टमरला त्याच्याकडून बॅलन्स दिला जायचा. या सगळ्याच्या पाठीमागे एक स्टॉकिस्ट लागतो. तो स्टॉकिस्ट म्हणून या 7-8 तालुक्यांचं काम मी गेली 15 वर्षापासून काम पाहतोय. 25 वर्षापूर्वी टेलिकॉम मधनं भारत संचार निगम लिमिटेडची स्थापना झाली आणि या 25 वर्षाच्या प्रवासात BSNLचा मी 15 वर्षाचा साक्षीदार आहे. 15 वर्षामध्ये जर बघितलं तुम्ही तर BSNLनं भारतीयांसाठी भरभरून दिलेला आहे. BSNL प्रॉफिट कमी, सेवा जास्त करतं आणि म्हणूनच याच ध्येयानं मी ही BSNLची निगडीत झालो. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला चांगलं समाजासाठी काहीतरी काम करत राहणं गरजेचं आहे. मलाही वाटायचं की मी समाजासाठी काहीतरी काम करणं गरजेचं आहे. समाजासाठी काम करत असताना आपण व्यवसायातून समाजासाठी जर काम केलं तर त्याचा नक्कीच ॲप्रिशिएशन समाजातून केलं जातं. याचा चांगला अनुभव मला आज BSNLचं काम करताना नक्कीच जाणवतो. 2010 पासून 2017-18 पर्यंत BSNL सगळीकडेच बूममध्ये काम करत असताना काही टेक्निकल अडचणी हायर लेवल पासून यायला सुरू झाल्या आणि BSNL मध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. त्याच्यानंतर पुन्हा मी BSNLनं संधी दिल्यामुळं BSNLचे इंटरनेट प्रोव्हायडिंगचं काम चालू केलं. आज मी गडिंग्लज शहर, महागाव, भडगाव, नूल, हलकर्णी, गिजवणे, दुंडगे या ठिकाणी BSNL मार्फत माझे स्वतःचे सर्व्हर बसवलेले आहेत. या ठिकाणी मी कस्टमर बेस इंटरनेट प्रोव्हाइड करू शकतो. सोबत आम्ही BSNLचे लँडलाईन सर्व्हिस देऊ शकतो. त्याच्यासोबत वायफायची सुविधा सुद्धा आम्ही देऊ शकतो. त्यानंतर मी जयसिंगपूरमध्ये सुद्धा, नांदणीमध्ये सुद्धा आणि आतिग्रे या ठिकाणी सुद्धा आमचे BSNLचे सर्व्हर बसवलेले आहेत. या ठिकाणी आम्ही BSNLचे इंटरनेट प्रोव्हाइडचं काम करतो. हे सगळं करत असताना फायबर बेसचा जर विचार केला तर फायबर म्हणजे फिजिकली त्या कस्टमरच्या एंडपर्यंत वायर टाकणे, आणखी त्याला कनेक्ट करून वायफाय, लँडलाईन अथवा जी काही फॅसिलिटी आहे ती पुरवठा करणे. BSNL मध्ये एवढे ॲडव्हान्स टेक्निक आहेत की वायरलेस सुद्धा आम्ही काम करतो. मी गडिंग्लजमध्ये त्याचे सुद्धा एअर फायबर बसवलेले आहेत. नांदणीमध्ये एअर फायबर बसवलेले आहेत, जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही मोजक्याच लोकांच्याकडे आहेत. ते काम एअर फायबर थ्रू या ठिकाणहून आपण 20-20 किलोमीटर अंतरावर वायरलेस इंटरनेट सुविधा सुद्धा देऊ शकतो. वायरलेस इंटरनेट सुविधा देत असताना लँडलाईनची सुविधा सुद्धा 100% ऍक्टिव्ह करणारा कोल्हापूर जिल्ह्यातला पहिला डिस्ट्रीब्युटर म्हणून मी मान मिळवलेला आहे. हे सगळं करत असताना अभिमानानं सांगावंसं वाटतं की BSNL हा आपला स्वतःचा भारतीय ब्रँड आहे. मी माझ्या ग्राहकांना आणि ज्यांना इंटरनेट सुविधा
पाहिजे आहे, या सर्वांना याद्वारे हीच विनंती करतो की आपण आमच्याकडे संपर्क साधून आपल्याला BSNLच्या सेवा सुविधा पाहिजे असतील तर नक्कीच आम्ही आपल्या सेवेसाठी हजर आहोत. गडिंग्लजमधलं BSNL ऑफिस, त्या ठिकाणची सर्व्हिस, तिथला स्टाफ मीच प्रोव्हाइड केलेला आहे. कागलमध्ये, मुरगुडमध्ये, जयसिंगपूरमध्ये, कुरुंदवाडमध्ये, चंदगडमधले जे BSNLचे जे ऑफिसेस आहेत त्या ऑफिसमधला स्टाफ आणखी सर्व्हिस आम्हीच दिलेली आहेत. हे सर्व करत असताना या प्रत्येक ठिकाणी कस्टमरना सुविधा मिळावी म्हणून मी आधार सेवा सुरू केलेल्या आहेत. आधार हा असा विषय आहे की तो फार सेन्सिटिव्ह विषय आहे आणि तो गव्हर्नमेंट ऑफिसमधूनच क्लिअर करून घेणं आज काळाची गरज बनलेली आहे आणि त्याची उत्तम सर्व्हिस आमच्या सगळ्या ऑफिसमधून दिली जाते. तुम्हाला तुमच्या फॅमिलीला प्रत्येकाला आधारच्या संदर्भातली माहिती सर्व्हिस पाहिजे असेल माझ्या गडिंग्लजच्या ऑफिसला आपण व्हिजिट करावी. माझ्या मिसेस त्या ठिकाणी ते काम बघतात. ओव्हरऑल फ्रँचायझीचं काम ही त्यांच्याकडूनच केलं जातं. मी पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला देश सेवा करायची असेल तर बॉर्डरवरच गेले पाहिजे असं नाही आहे. BSNLचा ब्रँड जर आपल्याकडे असेल, BSNL कंपनीचं सिम कार्ड आपल्याकडे असेल, BSNLची इंटरनेट सुविधा जर आपल्याकडे असेल तर एक प्रकारे आपण देश सेवाच करतो, देशाच्या विकासाला आपण सहाय्यच करतो. हे प्राऊड फिलिंग जर करायचं असेल तर आपण BSNLचं कनेक्शन घ्यायला हरकत नाही. एवढंच मी आपल्यासमोर बोलतो आणि थांबतो. नमस्कार.